मित्रांनो, सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठी घडामोड सध्या घडू लागली असून मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होणार. मित्रांनो, नेमकं काय घडलंय? पडद्याच्या पाठीमागे भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू असून त्या हालचालींना आता वेग आला असून राज्यामध्ये त्या घडामोडी आता गणल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडत आहेत मित्रांनो, जाणून घेऊया. मराठी चेहरा पुन्हा देशाच्या सर्वोच्च स्थानी. काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे? महाराष्ट्राच्या राजकारणातून हादरवणारी सगळ्यात मोठी घडामोड आणि मराठी माणसांसाठी सुखावणारी बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया. देशाच्या राजकारणाला सगळ्यात मोठी कलाटणी देणारी ही घडामोड. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आलो आहोत की राजकीय वातावरण गरमागरम सुरू झालं आहे. देश पातळीवरती भाजपची प्रतिमा मलिन होत चालली असून जागतिक पातळीवरती नरेंद्र मोदींना आता मोठा झटका मिळतोय. दररोजच्या दररोज वाढत चाललेल्या पेट्रोल डिझेलच्या किमती असतील, सर्वसामान्यांच्या रोजच्या वस्तूंच्या किमती असतील, प्रचंड महागाई, बेरोजगारी यावरून सध्या भारतीय जनता पार्टीला सगळ्यांनीच गिरल्याची बातमी आता समोर येते आहे. राहुल गांधींनी काल सगळ्यात मोठं विधान करत देशाच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिलेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील एकच महिना देशाच्या सर्वोच्च स्थानी राहू शकतात. त्यानंतर त्यांची पंतप्रधान पदावरून उचलबांगडी केली जाऊ शकते आणि हे सत्य आहे असा सगळ्यात मोठा खळबळजनक दावा केला आहे तो विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी. मित्रांनो, या घडामोडी वाढत्या तेवढ्या समोरासमोर जरी साध्या नसल्या तरी देखील या घडामोडी जागतिक लेवल पासून ते महाराष्ट्रापर्यंत यामध्ये खूप मोठं राजकीय गुपित दडल्याची देखील चर्चा सर्वसामान्यांमध्ये आता सुरू झाली आहे. भाजप सरकार विरोधात असलेला तीव्र असंतोष, महाराष्ट्रामध्ये भाजपने ज्या प्रकारचं राजकारण केलंय त्या बाबतीत विरोधी पक्षांनी अजूनपर्यंत कोणीही पाऊल न उचलल्यामुळे भाजपच्या विरोधात आता नवीन राजकीय पार्टी उतरणार असून कॉक्रोच जनता पार्टी यांनी आता भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकल्याची जोरदार चर्चा आहे. कॉक्रोच जनता पार्टीने भाजपचे धाबे दणाणून सोडले असून भाजपला आता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्यात मोठा विरोधक म्हणजे बेरोजगारी तरुण, ज्या तरुणांना हाताशी काम नाही, या सगळ्यांनी मिळून एकच पार्टी ओपन केली असून ती म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी इथे भाजपच्या अंगलट येणार आहे. तिथेच मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने सावध पवित्रा घेतला असून काल केंद्रीय मंत्रिमंडळाची जवळजवळ 5 तास कॅबिनेट बैठक घेतली. त्या कॅबिनेट बैठकीमध्ये अतिशय विस्ताराने मंथन झालं आणि विस्ताराच्या शेवटी देशामध्ये आपल्याला अस्थिरता निर्माण होऊ द्यायची नाही, राजकीय पातळीवरती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये स्थिर सरकार राहील याची आपणा सर्वांना काळजी घ्यायची आहे. आगामी काळामध्ये आपले विरोधक वाढत चाललेत तेव्हा याबद्दल देखील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपली खूप मोठ्या प्रमाणात बतावणी केली आहे. आणि यालाच मित्रांनो, सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील आता मराठी चेहरा देशाच्या सर्वोच्च स्थानी शोधत असल्याची एक बातमी समोर येते आहे. महाराष्ट्राचे नेते असणारे नितीन गडकरी किंवा आगामी काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती चर्चा होऊ शकते आणि देशाच्या सर्वोच्च स्थानी नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहांना मोठा झटका बसून त्या ठिकाणी नितीन गडकरी यांची नियुक्ती केली जाऊ शकते असा सगळ्यात मोठा दावा सध्या केला जातोय. त्यामुळे देशात पुन्हा नितीन गडकरींचं राज्य येणार असून देशामध्ये मराठी माणूस सर्वोच्च स्थानी बसेल का याची उत्सुकता आता मराठी माणसांना येऊन राहिली आहे. मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडी भाजपमध्ये अंतर्गत स्वरूपात घडत असून आता याचे दावेदार म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना देखील गणलं जाऊ शकतंय। ही देखील सगळ्यात मोठी बातमी आता तुमच्या समोर आहे। एकंदरीत मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ज्या प्रकारचं राजकारण केलंय त्याला कंटाळून भाजपच्या नेत्यांनीच त्यांची तक्रार केल्याची धक्कादायक माहिती समोर येते। यामुळे आगामी काळात भाजपा ही आपलं नवीन नेतृत्व शोधण्याच्या तयारीत असल्याची बातमी। त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाला दुजोरा मिळतोय का, आगामी काळ समजेलच। मित्रांनो, बघूया नवीन सविस्तर नेमकं काय घडतं ते।